तर इकडे जरांगे पाटील यांच्या मुंबईत उपोषणाच्या इशाऱ्यानंतर सरकार आता अलर्ट मोडवर आलंय। मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई, प्रसाद लाड आज जरांगे पाटील यांच्या भेटीला अंतरवाली सराटीला जाणार आहेत। 29 ऑगस्ट पासून आझाद मैदानावर उपोषण करण्याचा जरांगे यांनी इशारा दिलाय। जरांगे पाटील 29 ऑगस्ट पासून आंदोलन करणार अशी घोषणा त्यांनी गेल्या महिनाभरापूर्वी केली होती आणि आता सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देत 29 ऑगस्ट पासूनच्या या इशाऱ्यानंतर सरकारला जाग आली आहे आणि आता सरकारचे काही मंत्री आणि काही नेते आंतरवाली सराटीमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपण जाऊयात थेट आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत जोडले गेलेत। गणेश, हे मंत्री महोदय कधी जाणार आहेत आंतरवाली सराटीमध्ये? काय चर्चा होण्याची शक्यता आहे? नक्कीच मनोज जरांगे पाटील यांनी 29 तारखेला पुन्हा एकदा आझाद मैदान या ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे जे मराठा समाजाची समिती स्थापन केलेली आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे शिष्टमंडळ आहे ते आजच मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी सराटी या ठिकाणी जाणार आहेत। मंत्री उदय सामंत, शंभूराज देसाई आणि प्रसाद लाड ह्या 4 जणांचं शिष्टमंडळ आहे ते जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन आतापर्यंत जे काही मराठा समाजासाठी केलेलं आहे या सगळ्या संदर्भाची माहिती आहे ती खरं तर मनोज जरांगे पाटील यांना देण्यात येणार आहे आणि त्यानंतर आंदोलन करू नका ही देखील प्रामुख्याने एक मागणी आहे ती मनोज जरांगे पाटील यांच्याकडे केली जाते। मात्र या मागणीनंतर मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करतात की नाही हे देखील पाहणं गरजेचं आहे। नक्कीच धन्यवाद गणेश दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीसाठी। आपण बघतोय की आता सरकार अलर्ट मोडवर गेलंय आणि मनोज जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यासाठी आणि सरकार त्यांच्या पातळीवरती काय प्रयत्न करतंय, काय राबवतंय हे सांगण्यासाठी आता हे सगळेजण अंतरवाली सराटीमध्ये जरांगे यांची भेट घेणार आहेत आणि त्यानंतर आता जरांगे नेमके काय निर्णय घेणार याकडे बघावं लागेल।